गुड मॉर्निंग मित्रांनो, कसं आहे तुमचं स्वागत आहे या पुरोहित नागपूर यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आता आलो आहे शेतावर न. या व्हिडिओची सुरुवात शेतावरूनच होत आहे. मला तर शेतावर काम नाही, बट आलो आहे असंच फेरफटका करायसाठी. आणि माझी गाडी तिकडे लागली आहे आणि दाखवतो तुम्हाला माझ्या शेतावर काय काय आहे. तर आता मी आतमध्ये जातो आहे आणि दाखवतो आहे. कसं आहे, गावी आलं तर एखादी वेळ शेतावर यावं लागतं ना. का कसं आहे बा आपला शेत, का नाही आहे का नाही, तर बघावं लागतं ना. म्हणून मी येतो आहे. आणि दिवसभर तर नाही येत, पर कसं आंघोळ वगैरे झाली तर सकाळी सकाळी थोडं फेरफटका करायला यावं लागतं. आणि इकडं तर गहू वगैरे लागला आहे. आज जाऊ की नाही जाऊ, कारण खूप वाढला आहे गहू. आणि माझ्या पॅन्ट पण ओलं होत आहे, कारण सकाळी सकाळी आहे ना, आता सकाळीच आहे म्हणून माझं पॅन्ट पण ओला होत आहे. बघतोय दुसऱ्या बांध्यातून जातोय मी आणि तिकडं आतपर्यंत जातोय. आणि तिकडं मोठा उप्पा वगैरे पण आहे, तर मी असा गोल फिरून मी तिकडे जातोय त्यांच्याकडं. चला मी दाखवतोय. आता मी इकडून चाललो आहे आणि इथं बड्या लाखोरी वगैरे लागली आहे. लाखोरी बघा. हे बघा, आता लाखोरीची तर शेंगा यायची आहे. बघा हे असं काही आहे. आणि मी जातोय तिकडं. मोठा ओप्पा वगैरे पण तिकडं आहे. आणि मोठा ओप्पाचा मुलगा पण आहे, म्हणजे माझा दादा, आणि त्यांची मुलगी वगैरे पण आहे. ते दोन्ही पण म्हणजे सकाळी सकाळी गावाकडं कसं असतं की सर्व लोक पहिले बांध्यावर येत आहे. शेतावर जे काम आहे ते पहिले पाहून घेत आहे, मग काम करणं चालू करत आहे. तर ते सर्व लोक येतं इकडं. म्हणजे सकाळी सकाळी गावाकडची हेच राहते. सकाळ झाली की शेतावर जायचं, काम करायचं आणि मग घरी यायचं, हेच राहते. चला मी जातोय तिकडे. बघा मित्रांनो, इथं काका आहे. हा सांबार, खायचा सांबार नाही का, कोथिंबीर, याला कोथिंबीर म्हणते. हां, कोथिंबीर आहे. आणखी ही लाल भाजी आहे, लाल भाजी वगैरे आहे. हे इकडे कोथिंबीर आणि हे लसणाचे पानं. काय म्हणतात तुमच्या इकडे याला, जरा सांगा की कमेंटमध्ये. लसणाचे पानं आहे, असं काही लावलं आहे इकडं. जागा तर ओली आहे, हिशोबानं मी चाललोय आता थोडं. बघू बघू, जागा ओली आहे कारण पाणी देत राहावं लागतं ना. आणि हे काय, वांगाचे रोप आहे. कारण पहिले रोप घालावं लागते, मग नंतर लावावं लागतं याला नंतर. आता हे लहानच आहे, म्हणजे छोटं छोटं असं काही आहे. जातोय मी. ते बघा तिकडे बसले सोलर पॅनलच्या खालती. हे बघा दोन्ही पण बसल्यात. दादा पण बसलाय. बाय हाय वन, हाय 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 कर हाय. हाय करू बाई. बघा मित्रांनो, कसं आहे, आता पावसाळी धान तर लावून पण झाली, कापून पण झाली. आता येतोय उन्हाळा, तर उन्हाळ्यामध्ये पण आमच्या इकडे धान वगैरे लावत आहे. तर इथं म्हणजे धान वगैरे टाकले आहे. धान आहे आणि ते तिकडं मोटर चालू आहे. आणि तिकडं ते दादा वगैरे माझीच व्हिडिओ बघत आहे.
आणि ती दादाची मुलगी ते माझी व्हिडिओ पाहून हसत आहे. अशी आहे गावाकडची जिंदगी लाईफ. आणि माझा मोठा पप्पा कुठे गेलाय दिसून नाही राहिला. तो तिकडे आहे. दिसत तर नाही आहे पर तिकडेच आहे. असं आहे. आता हे येणार आता हे धानला यायला वेळ आहे. मग इकडं रोवणं वगैरे लावणार. कारण पावसाळी तर लावतेच आणि पाणी आहे तर मग काय करायचं, शेत खाली नाही ठेवायचं ना, म्हणून उन्हाळी धान लावतं. बघा मित्रांनो, एवढं पाणी आहे आपल्या बोरला. आणि हे हा बंद आहे शायद, नाही हा पण चालू आहे. याची जी मोटर आहे ते तिकडे विहीर आहे, विहीरमध्ये टाकली आहे. आणि तो जो सोलर पॅनल आहे त्याची या बोरमध्ये टाकली आहे. इथं बोर आहे ते त्या बोरमध्ये टाकली आहे. म्हणजे दोन्ही पण चालू आहे. पाण्याची काही कमी नाही मोठ्या पप्पाकडं. आपल्याकडेच पाण्याची कमी आहे. गीता और गीता क्या देख रही है? हमारी वीडियो देख रही है. दिखाओ भाई, देखो मोबाइल में हमारी वीडियो देख रही है. है ना? कैसी है भाई हमारी वीडियो? अच्छी बोल. कैसी है? हाँ बघत आहे माझी व्हिडिओ आणि हसत आहे. हे आमचे फॉरेनचे आले. वडप्पा आले इकडं आता. बघा मित्रांनो, आता आमचा काम तर झालंय. आता आम्ही चाललोय घराकडे. कारण जास्त काही काम नव्हतं, म्हणजे मला तर काम नव्हतं. असं झालं होतं मी. आणि हे माझ्या भावाची मुलगी बसली आहे माझ्या बोदूला. चला आता आम्ही जातोय. आणि ते हा आम्ही छापलाय. मित्रांनो, हे काय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं. याला काय म्हणते ते, लाकोरीची भाजी. आणि तिकडे लागलाय सांबार, म्हणजे कोथिंबीर लागलाय. चला जातोय आता रोडनी, कारण तिकडं गाडी आहे ते बघा, तिथपर्यंत जातोय. मी पण चाललोय बघा. अबे चलो, भागो ना, चलो चलो. असं आहे. बळे आता जातोय घराकडे. आणि आज पण बघतोय पतंग उडवतो मी, कारण का करायचं 2-4 दिवस खाली पिली आहे आपण. पोहोचलो आता. चला भेटूया सीधा घराकडे आता. चला. कसं आहे मित्रांनो, आता पतंग उडवतोय आम्ही. 2-3 पतंग कापून झाली आमची. आणखी दिवस बाकी आहे. आणखी पतंग उडवतोय आम्ही. आजचा आहे दुसरा दिवस मकर संक्रांतीचा. तर उडवतोय आम्ही. तुम्ही बघा थोडा वेळ आम्ही दाखवतोय. मित्रांनो, आता पतंग उडवतोय आणि लावतोय आता आम्ही पेचा. कारण माझ्याकडे आहे चक्री आणि ते तिकडे आहे वरतं पतंग आपली. आणि आता लावतो पेचा आणि ते तिकडं आहे. चला मित्रांनो, बघा काल मकर संक्रांतीचं झालंय. पर त्याच्यानंतर काय असते वाण वाटणी. तर माझ्या भाषेची आज आहे बोरण. तर इकडं डेकोरेट वगैरे चालू आहे. थोडं बहुत डेकोरेट झाले आहे. मग मी नंतर सांगणार का कशी होते. तर आता तर थोडं बहुत डेकोरेट चालू आहे. आणि इकडं
बनवले इकडे रांगोळी. कशी आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही. हे बघा मित्रांनो, हे माझे दोन दादू यांच्या कॉलेजमध्ये ॲन्युअल फंक्शन होता, तर यांना भेटली आहे ट्रॉफी. हे पहिले घरी न जाता इकडं आलाय ट्रॉफी दाखवायला. बघा 2-2 ट्रॉफी आहेत, दोघांची 2 म्हणजे एक एक. तर हे यांच्या कॉलेज म्हणजे शाळामध्ये ॲन्युअल फंक्शन होता, तर हे विन झाले आहे डान्समध्ये, तर यांना भेटली आहे ट्रॉफी. बघा मित्रांनो, आता इकडं ना डेकोरेट वगैरे झालं आहे, म्हणजे हे रेडी शेडी झालं आहे. आता बस इकडं आमच्या दैवीज भाषा आणि माझी ताई आहे. माझ्या भावाची मुलगी इकडं आली आहे आता दादूच्या लूटसाठी. आणि आता दादूची तयारी वगैरे चालू आहे. आणि इकडं डेकोरेट झालंय. बस आता काय होतं तर ते समोर दाखवतो मी. बघा मित्रांनो, आता तर मी दाखवलो आपल्या भाषाची. आणि हे काय माझ्या मोहल्ल्यात यांच्या पण तेच कार्यक्रम आहे इकडं. म्हणजे खूप आहे माझ्या मोहल्ल्यात, म्हणजे लहान लहान आहे खूप. तर आमची बाई कासूबाई ना आमचा दोस्त हात मिळव दोस्त. बघा खूप हुशार आहे. आणि हा एक आमच्या, तुझं नाव काय? प्रणित. पूर्ण नाव? नितेश लिल्लारे. आणि दादू तुझं नाव काय? हे बराबर सांगता नाही येत, नाहीतर सांगते. हे पण चांगले हुशार आहेत आपले. चला मित्रांनो, आज तर खूप झाली पतंग उडवून. या व्हिडिओला आपण इथेच एंड करूया. आणि इकडं रात्री मजा करत आहे, म्हणजे छोटासा बक्सा लावलाय, एन्जॉय करत आहे. आणि रात्र पण खूप झाली आहे. आणि या व्हिडिओला आपण इथेच एंड करूया. आणि तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला ठीक आहे, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके.